हॅलो डिअर स्टुडंट एव्हरीवन. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे माझ्या क्लासमध्ये स्वागत करतो, तसेच सर्वांचं अभिनंदन पण करतो. आता BSc सेम 5मध्ये फिजिक्स पेपर 1 जो आहे हा माझ्याकडे आलेला आहे आणि पेपर 2 जो आहे तो ठाकरे सर पेपर 2 जे ते शिकवतील. पेपर 1मध्ये 4 युनिट्स जे आहेत, नेहमीप्रमाणे सिलेबसमध्ये 4 युनिट असतात. ह्याही वर्षी जे आहे ते फिजिक्स पेपर 1मध्ये 4 युनिट आहे. त्यामधला पहिला जो युनिट आहे त्यामधला ॲटॉमिक फिजिक्स, व्हेक्टर ॲटम मॉडेल. यामध्ये बघा आपल्याला सॉमरफिल्ड मॉडेल, बोर ॲटॉमिक मॉडेल, व्हेक्टर ॲटॉमिक मॉडेल हे 3 मॉडेल जे आहेत ते याच्यामध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे ह्याच्यामधला तो आहे झिमन इफेक्ट अँड स्टार्क इफेक्ट. युनिट 2मध्ये आपल्याला शिकायचं आहे फ्री इलेक्ट्रॉन थेअरी ऑफ मेटल्स आणि त्यामध्ये दुसरा जो भाग आहे तो आहे बँड थेअरी ऑफ सॉलिड्स. त्यानंतर युनिट 3मध्ये स्टॅटिस्टिकल फिजिक्स, बेसिक कन्सेप्ट आणि डिटेल स्टडी ऑफ MB स्टॅटिस्टिक, मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक. त्याचबरोबर युनिट 4मध्ये आपल्याला बघा BE स्टॅटिस्टिक्स म्हणजे बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स आणि त्याच्यानंतर बघा फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक्स, दॅट इज द FD स्टॅटिस्टिक्स. तर असा डिटेल स्टडी जे आहे, 4 युनिटचा डिटेल स्टडी जे आहे ते आपल्याला हा फिजिक्स पेपर 1मध्ये सेम 5मध्ये आपल्याला शिकायचं आहे. नाऊ टुडे we are going to start a very first unit, that is the atomic physics vector atom model. तर इथे बघा आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे हे कसं आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम जे आहे याच्यामध्ये कोणकोणते पार्टिकल्स आहेत, या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये नंबर ऑफ थेरीज वेअर प्रपोज ॲट दॅट टाईम. आणि त्यामधल्या 2 थेरीज ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट झाल्या होत्या. द फर्स्ट थेरी दॅट इज द बोर ॲटॉमिक मॉडेल अँड सेकंड वन इज द सॉमरफिल्ड मॉडेल. फर्स्ट वी हॅव टू स्टडी हिअर द बोर ॲटॉमिक मॉडेल. नाउ द सायंटिस्ट नील बोर in the year 1913 he proposed a very important theory that is known as a Bohr atomic model, and he actually modified the Rutherford atomic model on the basis of quantum theory of radiation. Scientist Niels Bohr proposed a cell model of the atom to explain how the electron can have the stable orbit around the nucleus. त्यासाठी बघा सायंटिस्ट बोरने हायड्रोजन ॲटम जो आहे हा कन्सिडर केला, कारण हायड्रोजन ॲटममध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि एकच प्रोटॉन असतो, आणि ऑन द बेसिस ऑफ विच बोर ॲटॉमिक मॉडेल इज बेस द फॉलोइंग 3 डिफरंट पॉच्युलेट. सायंटिस्ट बोरने 3 वेगवेगळे पॉच्युलेट्सवरती ही थिअरी जी आहे ते प्रपोज केली आहे. द व्हेरी फर्स्ट पॉच्युलेट्स ऑफ बोर थिअरी ऑफ हायड्रोजन ॲटम ती आपण इथे बघूया, डिटेल एक्सप्लेन करूया. ॲज एव्हरी स्टुडंट नोज दॅट इन ॲन ॲटम द सेंट्रल पार्ट, मॅसिव्ह पार्ट, दॅट इज कॉल्ड द न्यूक्लियस, and electrons are revolving around the nucleus in a different orbit. हायड्रोजन ॲटममध्ये एकच प्रोटॉन असतो, एकच इलेक्ट्रॉन असतो, and that electron is revolving around the nucleus in a circular orbit, and therefore the force is exerted toward the center and along the radius, and therefore centrifugal force exists in between the electron and the nucleus, and this centripetal force of electron is equal to the Coulomb's electrostatic force of attraction between the nucleus and the electron. As everybody knows that as nucleus is the positive charge particle, whereas the electron is the negative charge particle, and therefore
there must be the force of attraction in between the electron and the nucleus, and such a force is called the electrostatic force of attraction. ज्यार्थी इलेक्ट्रॉन एका स्टेबल ऑर्बिटमध्ये न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होतो त्यार्थी बघा तिथे बघा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे हा जो आहे सेंट्रिपिटल फोर्स इतका एक्झॅक्टली इतका असला पाहिजे. दिस फोर्सेस मस्ट बी सेम देन अँड ओनली देन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन ए स्टेबल ऑर्बिट, अँड देअरफॉर द सेंट्रिपिटल फोर्स must be equal to the electrostatic force of attraction. Now centripetal force is equal to, the formula for the centripetal force is equal to mv square by r, where m be the mass of electron, v be the velocity of electron revolving around the nucleus, and r be the radius of orbit of electron. And this centripetal force must be equal to the electrostatic force of attraction in between the electron and the nucleus, and therefore the electrostatic force of attraction is equal to 1 upon 4 pi epsilon 0 into z e upon r square, and therefore the centripetal force is equal to mv square by r is equal to 1 upon 4 pi epsilon 0 z e square upon r square, where epsilon 0 with the permittivity of free space, z with the atomic number of hydrogen atom, e with the charge on the electron, and r with the radius of orbit of the electron which is revolving around the nucleus. And therefore the first postulate of Bohr theory of hydrogen atom, that is equal to mv square by r is equal to z e square upon 4 pi epsilon 0 into r square. So this is the first postulate of Bohr theory of hydrogen atom. Now the second postulate of Bohr theory of hydrogen atom, तर तो आपण इथे आपण डिटेलमध्ये बघूया. As we know that electron is revolving around the nucleus in a stable orbit. That means this electron revolves without radiating energy only in those orbit in which the angular momentum of the electron is equal to the integer multiple of h upon 2 pi. तर आता angular momentum is equal to फॉर्म्युला असतो L is equal to I into omega. Angular momentum L is equal to I into omega, where I is the moment of inertia and omega is equal to V by R, and therefore m r square into v by omega, and therefore finally angular momentum that is equal to mvr, and that is equal to n into h upon 2 pi, where h is the Planck's constant and n is the integer number starting from 1, 2, 3 and so on, and such a value of n that is also called as principal quantum number. Now such a quantum selected orbit आर कॉल्ड स्टेशनरी ऑर्बिट, आणि असे जे ऑर्बिट्स आहेत ते ऑर्बिट जे आहेत त्या सगळ्या ऑर्बिटला आपण म्हणतो स्टेशनरी ऑर्बिट. द सेकंड पॉच्युलेट ऑफ बोर थिअरी ऑफ हायड्रोजन ॲटम दॅट इज इक्वल टू mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. सो दिस इज द सेकंड पॉच्युलेट ऑफ बोर थिअरी ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यानंतर बघा आपण याच्यामधला तिसरा पॉच्युलेट जे आहे ते आपण बघूया. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जे आहे एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस, अँड व्हेन दॅट इलेक्ट्रॉन गेन सफिशियंट एनर्जी or more energy, it will jump from this orbit to the higher energy level, and therefore the electron jump from higher energy level to the lower energy level, and that energy difference is radiated in the form of photon energy, and that is called the h nu energy, and therefore E2 minus E1 is equal to h nu, where E2 is the energy of electron in higher energy level and E1 is the energy of electron in the lower energy level, and that is equal to h nu, where h is the Planck's constant आणि nu म्हणजे
फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. तर धिस इज द थर्ड पॉच्युलेट ऑफ बोर थिअरी ऑफ हायड्रोजन ॲटम. तर पुन्हा एकदा बघा थर्ड पॉच्युलेट. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती बघा रिव्हॉल्व होतो आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉनला सफिशियंट एनर्जी मिळतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन जे आहे ते एका ऑर्बिटमधून हायर एनर्जी लेवलच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, जम्प करतो आणि त्याच्यानंतर रिव्हॉल्व होतो. अँड व्हेन द एनर्जी इज रेडिएटेड that electron jump from the higher energy level to the lower energy level and it gives rise to the energy radiation in the form of photon energy and that is equal to h nu, and therefore E2 minus E1 is equal to h nu, and this is the third postulate of Bohr theory of hydrogen atom. त्यानंतर बघा त्यानंतर we have to explain here the spectral series of hydrogen atom. तर आता इथे बघा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिटमध्ये असताना सफिशियंट एनर्जी मिळाल्यानंतर इट जम्प टू द हायर एनर्जी लेवल, आणि ज्यावेळेस एनर्जी रेडिएट झाल्यानंतर दॅट इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू द लोअर एनर्जी लेवल. नाउ देर आर लार्ज नंबर ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ द इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू द गेन ऑफ एनर्जी. जशी इलेक्ट्रॉनला एनर्जी जी आहे ती मिळत जाते तशा पद्धतीनं बघा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल जे आहे ते अचीव करतो. आणि म्हणून अशा प्रकारे नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स जे आहेत आपण जर असं कन्सिडर केलं तर त्या नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्सला आपण इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटमधली जी एनर्जी आहे त्याला रिप्रेझेंट केल्या जाते हॉरिझॉन्टल लाईन्सनं. आणि ज्यावेळेस बघा इलेक्ट्रॉन जो आहे व्हेन द इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू द लोअर मोस्ट एनर्जी लेवल, म्हणजेच ग्राउंड स्टेट एनर्जी लेवलला जर इलेक्ट्रॉन जर जम्प केला तर इट गिव्ज राईज टू द लॅमन सिरीज. अँड देअरफॉर वी हॅव द फॉर्म्युला फॉर द लॅमन सिरीज दॅट इज इक्वल टू 1 लॅम्बडा इज इक्वल टू आर इंटू, ॲक्च्युली हा फॉर्म्युला असा असतो 1 लॅम्बडा L स्टँड फॉर द लॅमन सिरीज इज इक्वल टू आर इंटू 1 NP स्क्वेअर मायनस 1 NS स्क्वेअर, व्हेअर NP मीन्स प्रायमरी ऑर्बिट, म्हणजे NP इज द प्रायमरी ऑर्बिट अँड NS इज द सेकंडरी ऑर्बिट. फॉर लॅमन सिरीज NP इज इक्वल टू 1 अँड NS इज इक्वल टू 2, 3, 4 अँड सो ऑन. सो दिस इज द लॅमन सिरीज. And therefore 1 lambda is equal to r into 1 square minus 1 n square, where np is equal to 1 and ns is equal to 2, 3, 4 and so on. त्यामुळे बघा आपण ns ची व्हॅल्यू जर 2, 3, 4 अशी वेगवेगळी जर घेतली तर वी गेट द वेवलेंथ ऑफ डिफरंट लाईन ऑफ सिरीज, and that is we get such a series is called a Lehman series. Likewise, the second one is the Balmer series, that is equal to when electron jump from the higher energy level to the second energy level, it gives rise to the Balmer series. And therefore we have the formula 1 lambda is equal to r into 1 np square minus 1 ns square. So where np is equal to 2 for the Balmer series, NP is equal to 2 for the Balmer series and NS is equal to 3, 4, 5 and so on. Here lambda is the wavelength and 1 lambda is called the wave number and R is called the Rydberg constant. R is called the Rydberg constant. Likewise, we have the third series that is called the Pachan series, and therefore आता ही पाचन सिरीज जी आहे ते आपल्याला कधी ऑप्टेन होते व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम द हायर एनर्जी लेवल टू द थर्ड एनर्जी लेवल, इट गिव्स राईज टू द पाचन सिरीज. अँड देअरफॉर वी हॅव द फॉर्म्युला 1 लॅम्बडा इज इक्वल टू आर 1 NP स्क्वेअर मायनस 1 NS स्क्वेअर, व्हेअर NP इज इक्वल टू 3. NPची व्हॅल्यू पाचन सिरीजसाठी ऑलवेज 3 असते आणि NSची व्हॅल्यू त्याच्या समोरची म्हणजे 4, 5, 6 अँड सो ऑन. तर बघा NSची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली आणि NPची व्हॅल्यू 3 घेतली तर आपल्याला बघा इथं पाचन सिरीज मिळते. पाचन सिरीजची पहिली लाईन
म्हणजे एन एस इज इक्वल टू 4, एन एस इज इक्वल टू 2, एन एस इज इक्वल टू 5 म्हणजे पाचन सिरीजची सेकंड लाईन, एन एस इज इक्वल टू 6 म्हणजे पाचन सिरीजची थर्ड लाईन. तर अशा प्रकारे बघा, when electron jump from the higher energy level to the lower most energy level, तर it gives rise to the Lyman series. When electron jump from the higher energy level to the second energy level, it gives rise to the Balmer series. त्यासाठी एन पीची व्हॅल्यू राहील बघा 2. अँड व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम द हायर एनर्जी लेवल टू द थर्ड एनर्जी लेवल, इट गिव्स राईज टू द पाचन सिरीज. त्यावेळेस एन पीची व्हॅल्यू राहील बघा 3. याच्याही समोर बघा दोन अजून सिरीज आहेत. त्यातली चौथ्या नंबरची जी सिरीज आहे त्याला म्हटलं ते बघा ब्रॅकेट सिरीज. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम द हायर एनर्जी लेवल टू द फोर्थ एनर्जी लेवल, इट गिव्स राईज टू द ब्रॅकेट सिरीज. अँड त्यानंतर पाचवी सिरीज दॅट इज कॉल्ड द पी फंड सिरीज. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम द हायर एनर्जी लेवल टू द फिफ्थ एनर्जी लेवल, इट गिव्स राईज टू द पी फंड सिरीज. त्या पी फंड सिरीजसाठी एन पीची व्हॅल्यू जी आहे ते 5 असते. ब्रॅकेट सिरीजसाठी बघा एन पीची व्हॅल्यू असते 4. पाचन सिरीजसाठी एन पीची व्हॅल्यू 3 असते. बाल्मर सिरीजसाठी एन पीची व्हॅल्यू 2 असते. आणि लॅमन सिरीजसाठी एन पीची व्हॅल्यू 1 असते. तर अशा प्रकारे हायड्रोजन एनर्जी स्पेक्ट्रम लेवल ऑफ हायड्रोजन ॲटम, अशा प्रकारे वी गेट द 5 डिफरंट सिरीज, आउट ऑफ विच 3 डिफरंट सिरीज आर गिव्हन इन दिस युनिट. दॅट इज द लॅमन सिरीज, बाल्मर सिरीज आणि पाचन सिरीज. मला असं वाटतं सगळ्यांना बघा याच्याबद्दलची माहिती लक्षात आली असेल. त्यानंतर बघा अशा वेगवेगळ्या सिरीज ज्या आहेत ते इथे बघा तयार झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये स्पेक्ट्रल सिरीज जे आहे, स्पेक्ट्रल लाईन्स ऑफ सिरीज ऑफ हायड्रोजन ॲटम, तर अशा प्रकारे 3 सिरीजचा डिटेल स्टडी बघा आपण याच्यामध्ये बघतो आहे. आणि याच्यावरनं बघा वी कॅन डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन. आणि त्याच्यानंतर सेकंड लाईन, थर्ड लाईन, याची वेवलेंथ पण बघा आपल्याला डिटरमाइन करता येते विथ द हेल्प ऑफ दिस सिरीज. नाऊ लिमिटेशन ऑफ बोर्स थेरी. ॲक्च्युली बोर्स थेरीनं बघा हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर, त्याची एनर्जी, इलेक्ट्रॉनची एनर्जी, ह्या संदर्भात डिटेल माहिती जी आहे ते बोर थेरी ऑफ हायड्रोजन ॲटमनं बघा आपल्याला इथे दिलेली आहे. तर याला काही लिमिटेशन आहे. सो व्हॉट आर द डिफरंट लिमिटेशन ऑफ बोर थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. ॲट दॅट टाईम बोर सक्सेसफुली एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ लाईन स्पेक्ट्रा इन एन हायड्रोजन ॲटम. म्हणजे हायड्रोजन ॲटममध्ये ज्या लाईन स्पेक्ट्रा ज्या त्या मिळालेल्या आहेत वेगवेगळ्या, याचं ओरिजिन जे आहे ते सक्सेसफुली एक्सप्लेन केलं. विच इज 1 इलेक्ट्रॉन ॲटम, कारण हायड्रोजन ॲटममध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. बट द थेरी कुड नॉट गिव्ह करेक्ट प्रेडिक्शन फॉर 2 इलेक्ट्रॉन ॲटम. आता ज्या ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे याच्याबद्दलची बघा थेरीनं बघा करेक्ट प्रेडिक्शन जे आहे ते दिलं नाही. तर 2 इलेक्ट्रॉन ॲटम म्हणजे ड्यूटेरॉन, तर त्याबद्दल बघा त्यांनी करेक्ट प्रेडिक्शन किंवा करेक्ट इन्फॉर्मेशन जी आहे ती ही थेरी देऊ शकला नाही. इट फेल्स इन एक्सप्लेनिंग द स्पेक्ट्रा ऑफ कॉम्प्लेक्स ॲटम. म्हणजे जास्त जर नंबर ऑफ ॲटम जर असेल त्या मॅटरमध्ये, तर ही थेरी जी आहे ते करेक्ट एक्सप्लेनेशन त्याच्याबद्दल देऊ शकत नाही. आणि म्हणून इट कुड नॉट एक्सप्लेन द ॲनामॉलस झिमन इफेक्ट अँड स्टार्क इफेक्ट. हे पण बघा ही थेरी जी आहे ते एक्सप्लेन करू शकत नाही. अँड देअरफॉर इट हॅज सर्टन लिमिटेशन अँड दिस इज द लिमिटेशन ऑफ बोर थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे बघा की ही थेरी फक्त हायड्रोजन ॲटम ज्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्यासाठी अप्लिकेबल आहे. ज्या ॲटममध्ये किंवा ज्या 2 इलेक्ट्रॉन ॲटम असेल, 3 इलेक्ट्रॉन ॲटम असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲटम असेल, तर फॉर दॅट पर्पज धिस थेरी इज नॉट अप्लिकेबल. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ बोर थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. नाऊ लिसन हिअर. त्यानंतरची जी नेक्स्ट थेरी आहे बघा, दॅट इज द सॉमरफिल्ड ॲटम मॉडेल. सॉमरफिल्ड ॲटम मॉडेल. सॉमरफिल्ड इज द नेम ऑफ सायंटिस्ट. आणि त्यांनी बघा नील बोर हे जे सायंटिस्ट आहे त्यांच्या थेरीजला एक्सटेंड केलं इन द इयर 1915. अँड त्यांनी एक आयडिया जे
ते इथं बघा कन्सिडर केलेली आहे की अकॉर्डिंग टू द बोर इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेलने बघा इथेच बघा करेक्शन केलेलं आहे की धिस इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस is revolving in the nucleus in the elliptical orbit, not in the circular orbit, elliptical orbit, and taking into consideration the relativistic variation of electron mass. आणि त्यांनी सांगितलं की while revolving this electron in the elliptical orbit तर there is a relativistic variation of electron mass, and therefore he postulate in an atom the electron moves in a elliptical orbit with the nucleus located at the focus. आणि म्हणून इलेक्ट्रॉन जो तो हा इलिप्टिकल ऑर्बिटनं बघा रिव्हॉल्व होतो आणि न्यूक्लियस बघा त्याच्या फोकसवरती असतो. इन द इलिप्टिकल ऑर्बिट द पोजिशन ऑफ इलेक्ट्रॉन ॲट एनी इन्स्टंट इज डिफाईन्ड बाय द टू कोऑर्डिनेट. बघा आता इलेक्ट्रॉनची जी पोजिशन आहे ही बघा दोन कोऑर्डिनेटनं बघा फोकस केलेली असते किंवा बघा ती डिफाईन केलेली असते. त्यामधला पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो आहे बघा रेडियस फॅक्टर, ज्याला आपण आरने डिनोट करतो. ह्या फिगरमध्ये बघा ते क्लिअरली इंडिकेट केलेलं आहे. दिस इज द आर, दॅट इज द रेडियस फॅक्टर. आणि दुसरा जो कोऑर्डिनेट आहे दॅट इज द ॲझोमिथल अँगल म्हणजे फाय. म्हणजे इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन जर डिटरमाइन करायची असेल तर त्यासाठी बघा दोन कोऑर्डिनेटची गरज आहे. एक म्हणजे बघा रेडियस फॅक्टर आणि दुसरं म्हणजे बघा ॲझोम्युथल अँगल, दॅट इज द फाय. म्हणजे आर आणि फाय दॅट डिसाईड ऑर दॅट डिफाईन एक्झॅक्ट पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हाईल रिव्हॉल्विंग इन ए इलिप्टिकल ऑर्बिट. नाउ द इलेक्ट्रॉन मोमेंटम. As electron revolves in the elliptical orbit, it possesses the certain momentum, that is the electron momentum can be resolved into the two components. First one is the PR, that is the momentum along the radius vector, and second one is the P phi, that is the momentum along the azimuthal angle, that is the P phi at right angle to it. Thus, electron has 2 degrees of freedom. कारण 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम याच्यासाठी काय दोन व्हेक्टर किंवा दोन कोऑर्डिनेटनं बघा त्याला डिफाईन करण्यासाठी दोन कोऑर्डिनेट लागतात. अँड देअरफॉर इलेक्ट्रॉन हॅज द 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम अकॉर्डिंग टू द सॉमरफिल्ड. ईच ऑफ दिस डिग्रीज ऑफ फ्रीडम मस्ट बी क्वांटाइज सेपरेटली. आणि त्याच्यामधला जो प्रत्येक जो डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे हा सेपरेटली क्वांटाईज होतो. दच देर आर 2 क्वांटम नंबर. पहिला जो क्वांटम नंबर आहे दॅट इज द एन आर आणि दुसरा जो क्वांटम नंबर आहे दॅट इज द एन फाय. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द विल्सन सॉमरफिल्ड क्वांटायझेशन रूल, लाईन इंटिग्रल ऑफ पी आर डी आर, पी स्टँड फॉर द मोमेंटम and that is equal to nr h, where h is the Planck's constant and nr is the quantum number, and line integral of p phi d phi is equal to n phi into h, and therefore n phi is the quantum number for the azimuthal angle and h is the Planck's constant, and here nr is the radial quantum number and n phi is the azimuthal quantum number. आणि म्हणून एन आर प्लस एन फाय इज इक्वल टू एन आणि दॅट इज कॉल्ड द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर अशा पद्धतीनं बघा बोर ॲटॉमिक मॉडेल जे आहे हे स्लाइटली बघा डिफरंट आहे दॅन द सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेल. बोर ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटनं अराउंड द न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो. बट अकॉर्डिंग टू द सॉमरफिल्ड मॉडेल इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन द इलिप्टिकल ऑर्बिट अँड इट रिक्वायर द 2 coordinate to define exact position of that particular electron.
सो दिस इज द सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेल. तर अशा प्रकारे द स्ट्रक्चर ऑफ ॲटम डिफाईन करण्यासाठी सेकंड जे मॉडेल आहे दॅट इज द सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेल अँड इट इज द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ द बोर ॲटॉमिक मॉडेल. दोघांमधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. बोर ॲटॉमिक मॉडेलमध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसभोवती एक्झॅक्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो आणि त्याला त्याची पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी एकाच कोऑर्डिनेटची गरज आहे दॅट इज सपोज द रेडियस वेक्टर आर. सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो इलिप्टिकल ऑर्बिटनं रिव्हॉल्व होतो आणि त्याची एक्झॅक्ट पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी दोन कोऑर्डिनेटची गरज पडते. एक म्हणजे रेडियस वेक्टर आणि दुसरा म्हणजे बघा ॲझोमिथल अँगल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेल अँड बोर ॲटॉमिक मॉडेल. त्यानंतर बघा तिसरं जे मॉडेल आहे दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द व्हेक्टर ॲटम मॉडेल. नाव सॉमरफिल्ड successfully explain the fine structure of spectral line by introducing the elliptical orbit and relativistic correction for mass in the Bohr theory. सॉमरफिल्डनी बघा अशा प्रकारे इलिप्टिकल ऑर्बिट आणि रिलेटिव्हिस्टिक करेक्शन फॉर द मास थेरी हे सक्सेसफुली एक्सप्लेन केलं. बट सॉमरफिल्ड मॉडेल हॅज मेनी शॉर्टकमिंग. याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत अँड देअरफॉर न्यू आयडियाज वेअर इंट्रोड्यूस टू ओव्हरकम द शॉर्टकमिंग. आणि म्हणून नवीन आयडियाज जे आहे ह्या सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेलमधले जे ड्रॉबॅक्स आहेत हे ओव्हरकम करून नवीन जे मॉडेल आहेत दॅट इज कॉल्ड द व्हेक्टर ॲटम मॉडेल. द न्यू डिस्कवरीज सच ॲज झिमन इफेक्ट, Stark effect also require altogether a new approach which finally result in the conception of vector atom model. तर बघा इथं शॉर्टली मी तुम्हाला एक डिस्कस करतो झिमन इफेक्ट. आणि बघा झिमन इफेक्ट म्हणजे बघा की व्हेन द लाईट इज अ ट्रॅव्हल इन द मॅग्नेटिक फील्ड then that line gets split up into the 3 different lines आणि such a effect is called a Zeeman effect. तर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे 3 वेगवेगळ्या रेजमध्ये बघा तो स्प्लिट होतो त्याला म्हटलं ते झिमन इफेक्ट. आणि सॉमरफिल्ड मॉडेल झिमन इफेक्ट स्टार्क इफेक्टला प्रॉपरली एक्सप्लेन केलं नाही आणि त्याच्यामुळे बघा नवीन जी डिस्कवरी आहे त्याला आपण जो मॉडेल आहे दॅट इज कॉल्ड अ व्हेक्टर ॲटम मॉडेल अँड इज द एक्सटेन्शन ऑफ बोर सॉमरफिल्ड ॲटॉमिक मॉडेल. ह्या दोन्ही मॉडेलचं समोरचं जे एक्सटेन्शन आहे त्याला आपण बघा व्हेक्टर ॲटम मॉडेल असं म्हणतो. द 2 डिस्टिंक्ट फीचर ऑफ द व्हेक्टर ॲटम मॉडेल्स आर. पहिला जो आहे याच्याही समोरची गोष्ट जी आहे ती आपण याच्यामध्ये सांगितलेली आहे व्हेक्टर ॲटम मॉडेलमध्ये की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो पहिल्या बोर ॲटॉमिक मॉडेलमध्ये सर्क्युलर ऑर्बिटनं रिव्हॉल्व होतो. दुसऱ्या सॉमरफिल्ड मॉडेलमध्ये त्यांनी सांगितलं का दॅट इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन द इलिप्टिकल ऑर्बिट. त्याही पलीकडे बघा व्हेक्टर ॲटम मॉडेलने 2 महत्त्वाचे बघा याच्यामध्ये फीचर सांगितलेले आहेत त्या मॉडेलचे की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस बघा इलिप्टिकल ऑर्बिटनं रिव्हॉल्व होतो त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन तर असते त्याचबरोबर बघा दॅट इलेक्ट्रॉन पॉजेसेस द स्पिन मोशन. And therefore here is the spinning electron hypothesis. Spin motion म्हणजे that electron revolves around its own axis, that is called the spinning of electron. आणि सेकंड कन्सेप्ट जो आहे दॅट इज द कन्सेप्शन ऑफ स्पेशल क्वांटायझेशन. आणि दुसरा जो पॉईंट त्याच्यामध्ये दिलेला आहे फीचर दिलेला आहे दॅट इज द स्पेशियल क्वांटायझेशन. आता इथे बघा आपण जो कन्सेप्ट ऑफ स्पिनिंग इलेक्ट्रॉन तो आपण इथं बघूया. नाउ द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ स्पेक्ट्रल लाईन, द हायपोथेसिस ऑफ इलेक्ट्रॉन स्पिनिंग इलेक्ट्रॉन वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द अनलेनबॅक अँड गोल्डस्मिथ ह्या 2 सायंटिस्टनं बघा इन द इयर 1925 बघा इंट्रोड्यूस केलं. आणि अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस
An electron while rotating around the nucleus of the atom also spin about an axis of its own, just like the top, or just like the earth. We have earth revolving around the sun. आपल्याला माहिती आहे अर्थ जे आहे ते सनभोवती रिव्हॉल्व होताना एक त्याला ऑर्बिटल मोशन असते आणि दुसरी जी मोशन आहे ती म्हणजे स्पिन मोशन. त्याचप्रकारे बघा टॉप, ज्याला आपण भोवरा म्हणतो, तो पण बघा रिव्हॉल्व होताना एका स्वतःभोवती फिरतो आणि त्याचप्रमाणे तो एक ऑर्बिट पण बघा कंप्लीट करतो. म्हणजे टॉपला पण बघा ऑर्बिटल मोशन असते आणि स्पिन मोशन असते, जस्ट लाईक द अर्थ. आणि त्याचप्रकारे बघा इलेक्ट्रॉनला पण बघा ऑर्बिटल मोशन असते ॲज वेल ॲज स्पिन मोशन असते. दस द इलेक्ट्रॉन possesses an intrinsic spin angular momentum in addition to the orbital angular momentum L. So the electron in an atom has two angular momenta. पहिला जो आहे तो कोणता? ड्यू टू द ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि सेकंड वन ड्यू टू द स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारे बघा ह्या दोन मोशनमुळे त्या इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटा जे येत असतं. अकॉर्डिंग टू द क्वांटम थेरी, द स्पिन ऑफ द इलेक्ट्रॉन शुड बी क्वांटाईज. तर याच्यानुसार बघा स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी क्वांटाईज. हेज अ न्यू क्वांटम नंबर कॉल्ड स्पिन क्वांटम नंबर इज इंट्रोड्यूस. आणि म्हणून हा स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, द ओनली व्हॅल्यू ऑफ यस इज हाफ. बघा स्पिन अँग्युलर मोमेंटमची जी व्हॅल्यू जी असते ऑफ इलेक्ट्रॉन, ती यसची व्हॅल्यू असते बघा हाफ. अँड अकॉर्डिंग टू द वेव्ह मेकॅनिक्स, मॅग्निट्यूड ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम व्हेक्टर यस or PS of electron in terms of the spin quantum number यस. आणि याचा अतिशय महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात घेऊ. यस इज इक्वल टू PS इज इक्वल टू अंडररूट यस इंटू यस प्लस वन इंटू एच क्रॉस. याच्यातला यस जो आहे, स्मॉल यस जो आहे, दॅट इज कॉल्ड अ स्पिन क्वांटम नंबर. त्यानंतर PS जो आहे याला आपण म्हणतो अँग्युलर मोमेंटम ऑफ spinning of electron, and H cross is equal to H upon 2 pi, where H is called the principal quantum, H is called the Planck's constant, and having the value of S is equal to half. Now we know that S is equal to, if we put the value of S is equal to half in this equation, we get S is equal to under root half into half plus 1 into H cross is equal to under root 3 by 2 H cross. And therefore the spin angular momentum is also space quantized, so that its projection of an external magnetic field is ms into H cross is equal to plus minus half into H cross, where H cross is equal to H upon 2 pi and H is called the Planck's constant. Its value is 6.63 into 10 raised to the power minus 34 joule second. Now here ms is called the magnetic spin quantum number with allowed values plus half and minus half. तर अशा प्रकारे आपल्याला दोन अलाउड व्हॅल्यूज जे आहेत इथं ऑब्टेन झालेलं आहे. एक म्हणजे प्लस हाफ आणि दुसरं म्हणजे बघा मायनस हाफ. Thus the space quantization of electron spin is described by magnetic quantum number, magnetic spin quantum number ms. आता इथं बघा मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर हा शब्द प्रयोग इथं तयार झालेला आहे. मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर का इंट्रोड्यूस झालेला आहे की ज्यावेळेस बघा इलेक्ट्रॉन इलेप्टिकल ऑर्बिटनं अराउंड द न्यूक्लियस रिव्हॉल्व होतो, त्यावेळेस बघा त्या इलेक्ट्रॉनला दोन टाईपच्या मोशन असतात. एक म्हणजे ऑर्बिटल मोशन आणि दुसरं म्हणजे बघा स्पिन मोशन. ड्यू टू दिस टू मोशन इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस द magnetic moment, and this magnetic moment is responsible to produce the magnetic momentum in that particular electron, and therefore here is the magnetic spin quantum number ms.
धिस स्पिन अँगुलर मोमेंटम व्हेक्टर यस कॅन हॅव twice s plus 1 is equal to 2 orientation in the magnetic field and specified by ms is equal to plus half for spin up and ms is equal to minus half for spin down, which is shown in this particular diagram. बघा इथे हा सेंटर पॉईंटपासनं इथे प्लस हाफ एच क्रॉस आहे आणि त्याची एम एसची व्हॅल्यू येते बघा प्लस हाफ आणि यस इज इक्वल टू राहील √3/2 एच क्रॉस. त्यानंतर बघा स्पिन डाऊनची व्हॅल्यू मायनस हाफ ऑफ एच क्रॉस आणि एम एचची व्हॅल्यू राहील बघा इथं मायनस हाफ. आणि अशा प्रकारे 2 पॉसिबल ओरिएंटेशन ऑफ स्पिन अँगुलर मोमेंटम जे आहे इथे आपल्याला स्पिन अप आणि स्पिन डाऊन अशा प्रकारे 2 पॉसिबल व्हॅल्यूज जे आहेत ते इथं अशा प्रकारे ऑब्झर्व झालेले आहेत. तर व्हेक्टर ॲटॉमिक मॉडेलमध्ये महत्त्वाचा जो मुद्दा इथे लक्षात घेऊ बघा की बोर ॲटॉमिक मॉडेल आणि समरफिल्ड ॲटॉमिक मॉडेलच्या एक्सटेंडेड मॉडेल जे आहे ते आहे दॅट इज द व्हेक्टर ॲटम मॉडेल. आणि ह्या व्हेक्टर ॲटम मॉडेलमध्ये बघा महत्त्वाच्या 2 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ते म्हणजे स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्या 2 गोष्टी बघा इथं लक्षात घेतलेल्या आहे. आणि अकॉर्डिंग टू दिस फिगर वी गेट द स्पिन अप अँड स्पिन डाऊन. स्पिन अप म्हणजे हाफ ऑफ एच क्रॉस आणि एम एचची व्हॅल्यू हाफ आणि स्पिन डाऊन जे आहे ते मायनस हाफ ऑफ एच क्रॉस अँड एम एस हॅविंग द व्हॅल्यू मायनस हाफ. तर अशा प्रकारे बघा दिस इज द टुडे वी हॅव सीन द 3 डिफरंट ॲटॉमिक मॉडेल. फर्स्ट वन इज द बोर atomic model of hydrogen atom, second one is the Sommerfeld atomic model and third one is the vector atomic model. आणि याच्यावरनं बघा आपल्याला ॲटमचं इनर और इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ह्या 3 वेगवेगळ्या मॉडेलने बघा आपल्याला इथं प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच.